नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि खरं तर थोड्या नाजूक विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे आपल्या मुलांना गुड टच आणि बॅड टच मधला फरक कसा ओळखायला शिकवायचा. मला माहिती आहे हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात असतोच. चला तर मग थेट याच विषयाला हात घालूया. खरं तर हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, नाही का? कारण आपल्या मुलांची सुरक्षा, त्याची सुरुवात आपल्या घरातूनच होते. आणि त्यांना या स्पर्शाबद्दल योग्य आणि वेळीच माहिती देणं ही पालक म्हणून आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि खरं सांगायचं तर हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. बघा, मुलं अनेक वेळा घाबरतात किंवा त्यांना नक्की काय झालंय हे कसं सांगावं हेच कळत नाही. आणि म्हणूनच हा संवाद सुरू करण्याची पहिली जबाबदारी आपल्यावर म्हणजेच पालकांवर येते. तर मग ही इतकी महत्वाची जबाबदारी आपण पार कशी पाडायची? आजच्या जगात मुलांना सुरक्षित ठेवणं हे पूर्वीपेक्षा खूप जास्त महत्वाचं झालंय. चला हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. या सगळ्याची सुरुवात होते आपल्या घरातून, एका मोकळ्या आणि प्रामाणिक संवादातून. असं वातावरण जिथे मुलांना सुरक्षित वाटेल, कारण हाच तर प्रत्येक गोष्टीचा पाया आहे, बरोबर? ठीक आहे, तर मग गुड टच आणि बॅड टच या दोन संकल्पना मुलांना अगदी सोप्या शब्दांत कशा सांगायच्या? चला आता नेमकं त्यावरच लक्ष देऊया. गुड टच म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. चांगला स्पर्श म्हणजे असा स्पर्श ज्यामुळे मुलांना एकदम सेफ, प्रेमळ आणि छान वाटतं, ज्यातून त्यांना एक पॉझिटिव्ह फील येतो. उदाहरणार्थ विचार करून बघा, आईची ती मायाळू मिठी किंवा बाबांनी कौतुकाने पाठीवर दिलेली थाप किंवा शाळेत शिक्षकांनी शाब्बासकी देताना खांद्यावर ठेवलेला हात, हो की नाही? या सगळ्या स्पर्शांमधून मुलांना प्रेम आणि सुरक्षितता दोन्ही मिळतं. आता याच्या एकदम उलट म्हणजे बॅड टच. हा असा कुठलाही स्पर्श आहे ज्यामुळे मुलांना अस्वस्थ वाटतं, भीती वाटते किंवा काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटायला लागतं. आणि ही आतून येणारी भावना ओळखायला शिकवणं हे खूप खूप महत्वाचं आहे. आपण मुलांना एक अगदी साधा सोपा नियम शिकवू शकतो. तो म्हणजे जर कोणाचा स्पर्श आवडला नाही किंवा तो विचित्र वाटला तर तो बॅड टच असू शकतो. हा नियम त्यांना स्वतःच्या आतल्या आवाजावर, स्वतःच्या भावनांवर विश्वास ठेवायला शिकवतो. आणि हेच तर सगळ्यात जास्त गरजेचं आहे. म्हणजे बघा, हा सगळा फरक तो मुलांच्या भावनांशी जोडलेला आहे. गुड टचमुळे कसं वाटतं? सेफ, प्रेमळ, आनंदी. आणि बॅड टचमुळे अस्वस्थ, भीतीदायक आणि काहीतरी चुकीचं. हाच नेमका फरक मुलांच्या मनात अगदी स्पष्ट करणं गरजेचं आहे. चला आता या संवादातल्या पुढच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे जाऊया. तो म्हणजे मुलांना त्यांच्या शरीराच्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल म्हणजे खासगी भागांबद्दल माहिती देणं. आपल्याला मुलांना हे अगदी स्पष्टपणे सांगावं लागेल की आपल्या शरीराचे काही भाग हे खासगी म्हणजेच प्रायव्हेट असतात, जसं की छाती, लिंग किंवा योनी आणि नितंब. आणखी सोपं करून सांगायचं तर आपले जे भाग कपड्यांच्या आत झाकलेले असतात ते. आणि या खासगी भागांबद्दल एक गोल्डन रूल आहे. तो म्हणजे या भागांना कोणीही स्पर्श करायचा नाही. बस, ही एक अगदी स्पष्ट लक्ष्मणरेषा आहे जी मुलांना कळायलाच हवी. अर्थात याला काही अपवाद आहेत. आणि हो, हे अपवादही मुलांना समजावून सांगणं तितकंच गरजेचे आहे. नाहीतर त्यांचं गोंधळ उडेल. जसं की आई-बाबा स्वच्छता करताना मदत करतात किंवा डॉक्टर तपासणी करताना स्पर्श करू शकतात, पण तेव्हा पालक सोबत असायलाच हवेत. हे अपवाद का आणि केव्हा आहेत हे स्पष्ट केलं ना की मग मुलांच्या मनात कोणताही गोंधळ राहत नाही. पण हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा घरात एक असं वातावरण असेल जिथे मुलांना कोणत्याही विषयावर बोलायला भीती वाटणार नाही, जिथे त्यांना अगदी मोकळेपणाने व्यक्त होता येईल. हे एक खूप पॉवरफुल वाक्य आहे. हे आपण आपल्या मुलांना नेहमी, अगदी नेहमी म्हणायला हवं. या एका वाक्यामुळे त्यांच्या मनात विश्वास निर्माण होतो. त्यांना हे कळतं की ते कधीच एकटे नाहीत आणि त्यांच्या मनातलं काहीही बोलण्यासाठी एक हक्काची, सुरक्षित जागा त्यांच्यासाठी नेहमीच आहे. आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांना ही खात्री असायलाच पाहिजे की काहीही झालं तरी खरं सांगितल्यावर त्यांना ओरडा बसणार नाही. कारण विचार करा, जर त्यांना ओरडण्याची भीती वाटली तर ते गोष्टी लपवायला सुरुवात करतील आणि ते आपल्याला नको आहे. ओके, तर आज आपण खरंच खूप महत्त्वाच्या गोष्टींवर बोललो आहोत. या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण आपल्या मुलांच्या सुरक्षितेच्या दिशेने एक पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचललं आहे असं म्हणायला हरकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या मुलांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल माहिती देणं हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं पहिलं आणि सर्वात शक्तिशाली पाऊल आहे, यात काहीच शंका नाही. पण एक प्रश्न मनात येतोच, नाही का? समजा मुलांना हे सगळं कळलं, पण जर दुर्दैवाने त्यांच्यासोबत कधी बॅड टच झालाच तर
तर मग त्यांनी नेमकं काय करायला हवं? हा एक असा प्रश्न आहे जो अनेक पालकांना रात्री शांत झोपू देत नाही, नाही का? पण काळजी करू नका, कारण याचं उत्तर खूप सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. आणि या अत्यंत महत्त्वाच्या नियमाचं नाव आहे नो गो टेल. हे फक्त 3 सोपे शब्द आहेत, पण ते आपल्या मुलाला सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास देऊ शकतात. तर हा नियम आहे तरी काय? अगदीच सोपा आहे. आपल्या मुलाला शिकवा. जर कोणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल किंवा तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत असेल, तर सगळ्यात पहिलं काम करायचं, मोठ्या आवाजात आणि ठामपणे नाही म्हणायचं. दुसरी स्टेप, एका क्षणाचाही विचार न करता तिथून पटकन निघून जायचं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे थेट आपल्या सगळ्यात विश्वासू व्यक्तीकडे म्हणजेच आईबाबांकडे येऊन जे काही घडलं ते सगळंच सांगायचं. नो गो टेल. हे 3 सोपे शब्द आहेत, पण ते आपल्या मुलांचं सुरक्षा कवच बनवू शकता. बरं, मुलांनी काय करायचं हे तर आपण पाहिलं, पण दुसरी एक बाजू आहे जी तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपण पालक म्हणून घरात असं वातावरण तयार केलं आहे का जिथे मुलं न घाबरता काहीही बोलू शकतील? आणि याची सुरुवात होते एका धोकादायक शब्दापासून. तो शब्द आहे गुपित. हे वाक्य ओळखीचं वाटतंय का? अनेकदा जे चुकीच्या हेतूने वागतात ना, ते मुलांना घाबरवण्यासाठी, त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी याच वाक्याचा वापर करतात. ते मुलांच्या मनात अशी भीती निर्माण करतात की ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही. इथे बघा, 2 नियम समोरासमोर उभे आहेत. एका बाजूला आहे फसविणाऱ्या माणसाचा नियम, हे गुपित ठेव. पण त्याला उत्तर देण्यासाठी आपल्या घरात एक साधा पण शक्तिशाली नियम हवा. आपल्या घरात आईबाबांपासून काहीही लपवायचं नसतं. हा एकच नियम मुलाला प्रचंड सुरक्षितता आणि बळ देतो. म्हणून आपल्या मुलांना हे अगदी स्पष्टपणे सांगा. जर कोणी तुम्हाला एखादी गोष्ट गुपित ठेवायला सांगत असेल, तर समजून जा की हे धोक्याचं पहिलं चिन्ह आहे. आणि तीच गोष्ट सगळ्यात आधी घरी येऊन सांगायची. कारण खरी, चांगली गुपितं नसतात. त्या फक्त सरप्राइजेस असतात, अगदी वाढदिवसाच्या भेटवस्तूसारख्या. आता विचार करा, तुमच्या मुलाने खूप हिंमत गोळा करून तुमच्याकडे काहीतरी सांगितलं आहे. अशा वेळी एक पालक म्हणून तुमची भूमिका निर्णायक ठरते. कारण तुमची पहिली प्रतिक्रियाच ठरवेल की ते मूल भविष्यात तुमच्याशी इतक्याच मोकळेपणाने बोलेल की नाही. इथे 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, त्यांचं बोलणं पूर्णपणे ऐका, शांतपणे, त्यांना मध्येच अजिबात न थांबवता. दुसरी, त्यांच्या भावनांना समजून घ्या आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक करा. त्यांना म्हणा, तू हे सांगितलंस, ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे, मला तुझा अभिमान वाटतो. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलाला कधीही चुकूनही दोष देऊ नका. त्यांना खात्री पटवून द्या की जे काही झालं त्यात त्यांची अजिबात म्हणजे अजिबातच चूक नाहीये. ठीक आहे, म्हणजे मुलं जेव्हा सांगतील तेव्हा काय करायचं हे तर कळलं. पण काही वेळा मुलं घाबरून सांगत नाहीत. मग अशा वेळी आपण पालक म्हणून काही आधीच ओळखू शकतो का? हो, नक्कीच ओळखू शकतो. त्यासाठी फक्त मुलांच्या वागणुकीतील बदलांवर थोडं लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. ही काही लक्षणं असू शकतात. मुलाच्या वागण्यात अचानक काहीतरी बदल दिसतोय का? तो पूर्वी खूप बोलायचा पण आता शांत किंवा एकटा राहू लागला आहे का? तो नेहमी घाबरलेला किंवा चिंताग्रस्त दिसतोय का? किंवा असं होतंय का की तो एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत जायला किंवा बोलायला टाळाटाळ करतोय? हे बदल लहान वाटले तरी ते मोठ्या समस्येचे संकेत असू शकतात. त्यामुळे एक जागरूक पालक असणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं ध्येय मुलांना घाबरवणं नाहीये. उलट त्यांना योग्य माहिती आणि आत्मविश्वासाने सक्षम करणं आहे. हा संवाद त्यांना सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग आहे, घाबरवण्याचा नाही. आणि खरं तर आपल्याला हेच हवंय नाही का? जर आपण लहानपणापासूनच मुलांशी एक मित्रत्वाचा आणि विश्वासाचा संवाद ठेवला, तर त्यांना आयुष्यात कितीही मोठी अडचण आली तरी ते सगळ्याच आधी धावत आपल्याकडेच येतील. हा मोकळा संवादच त्यांचं खरं सुरक्षा कवच आहे. तर आता प्रश्न हा आहे की ही सगळी महत्त्वाची माहिती ऐकून आपण फक्त विचार करत बसणार आहोत की आजच आपल्या मुलासोबत बसून हा अत्यंत गरजेचा संवाद सुरू करणार आहोत. कारण मुलांची सुरक्षता ही उद्यावर ढकलण्याची गोष्ट नाही, निवड आपल्या हातात आहे. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.